रोहा नगरपालिकेच्या हद्दीतील कालवा रोड भुवनेश्वर परिसरातील 17 घरे राज्य शासनाच्या नव्या धोरणानुसार अनधिकृत घरे मालकीची करता येतात। त्याच पद्धतीने प्रशासनाने 17 घरे त्यांच्या मालकीची करावी अशी मागणी रोहा नगरपालिकेचे माजी नगरसेवक समीर सकपाळ यांनी खासदार सुनील तटकरे यांच्याकडे रविवार दिनांक 9 रोजी लेखी पत्र देऊन केली आहे। दरम्यान रोहा नगरपालिकेच्या हद्दीतील भुवनेश्वर परिसरातील नाना शंकर कालवा रोड लगत सर्वे नंबर 268-1 मधील अतिक्रमित शासनाच्या जागेतील 2021 साली मोजणी झाली होती, परंतु जागेची सुधारित मोजणी गट नकाशा भूमी अभिलेख रोहा नगरपालिकेत उपलब्ध नसल्याने या 17 घरांचा प्रश्न प्रलंबित आहे। त्यामुळे भूमी अभिलेख रोहा येथील सर्वेअर माजी नगरसेवक समीर सकपाळ, शिल्पा धोत्रे यांनी कागदपत्र उपलब्ध करून मोजणी केली होती। समीर सकपाळ यांनी खासदार तटकरेंकडे मागणीपत्र देताच कार्यतत्पर खासदार तटकरे यांनी थेट प्रांत ज्ञानेश्वर खुटवड यांना फोन करून सूचना देताना सांगितले की रोहा नगरपालिकेच्या हद्दीतील भुवनेश्वर कालवा रोड लगत असणाऱ्या नागरिकांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत लवकरच मीटिंग घ्यावी व हा प्रश्न मार्गी लावण्यात यावा असे आदेश खासदार सुनील तटकरे यांनी प्रांतांना दिले। यावेळी रोहा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष संतोष पोटफोडे यांसह नगरसेवक व रोहा नगरपालिकेचे मुख्याधिकारी उपस्थित होते। संतोष, तुमच्या घरांसाठी मागणी केलेली आहे आणि घरं नावावर होण्यासाठी आपण वारंवार प्रयत्न करतो। त्याचमध्ये नगरसेवकाने आपल्याला सहकार्य करून ही घरं नावावर करण्यासाठी धावपळ चालू आहे। काय सांगाल एकंदरीत? हे गेले अनेक वर्ष आम्ही या झोपडपट्टी राहत होतो, गावठण आहे। आम्ही प्रत्येक याला आम्ही जाऊन अर्ज वगैरे या नगरसेवकामार्फत आम्ही नगरपालिकेला देत होतो, जेणेकरून आमची नावं घर ही आमची नावावर व्हावी यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न केले। त्याच्यात समीर सकपाळ किंवा शिल्पाताई धोत्रे हे होते, त्यांनी आम्हाला सहकार्य केले। त्याच्या आम्हाला लवकरात लवकर आम्हाला सहकार्य करावा सरकारने आणि आमची घरं नावावर करून द्यावी। गणेश, मी या गावठण जागेमध्ये बरेच वर्ष राहत आहे आणि काय मागणी आहे तुमची? आता आमची घरं नावावर व्हावी हीच आमची इच्छा आहे, कारण आम्ही भरपूर वर्ष झाले इथंच राहतो। 1 वर्ष मोजणी पण केलेली आहे, ते मोजणीचं काम अर्धवट राहिलेलं आहे, तो काम पूर्ण करावा। समीर भाई आदित्य आपल्याला अशी धोत्रेताई हे दोन्ही येऊन आमचं काम केलेलं आहे। तो काम जो अर्धवट राहिले म्हणजे जो राहिलेला आहे तो पूर्ण होऊन द्यायची ही आमची घरं नावावर करून द्यावं हे आमच्याकडे साहेबांचे सगळे आणि भाईंकडे विनंती आहे। साधारण आपण येथे बरेच वर्ष राहत आहे, शासनाने मागणी घरं नावावर काय सांगाल एकंदरीत? बरेच वर्ष आम्ही इथे राहतो, आता वय झालं, मुलांच्या नावावर घर करून द्यावी शासनाने। समीर भाई आहेत, धोत्रेताई आहेत, त्यांना पण संमती द्यावी लवकरात लवकर ही विनंती आहे। आम्हाला पण वाटतं, आमच्या सासूबाई आहेत, त्यांनी सांगितले ते पण बरोबरच आहे, कारण आम्हाला पण असं वाटतं की आम्हाला पण असं स्वतःचं घर असावं म्हणून। सगळ्यांची सकपाळ का आपण खासदार सुनील तटकरे यांच्याकडे आपल्या झोपडपट्टीची कालवा रोड आहे, या ठिकाणी झोपडपट्टीला आपण जी काही रहिवासी त्यांच्या ज्या काही घरं आहेत त्यांना कायमस्वरूपी सातबारा मिळावा की अन्य काही गोष्टींसाठी त्यांना मोबाईल सुविधा मिळावी यासाठी आपण त्यांना निवेदन दिलेलं। काय सांगाल एकंदरीत? सरकारने जी योजना काढलेली आहे तर सरकारी जमिनीवरती असणारी अतिक्रमित घरं ही त्यांच्या मालकीची करून देता येतात। मी नगरसेवक असताना त्या संदर्भातले जनरल बोर्डामध्ये सर्व ठराव घेतलेले आहे। 2021 साली ती 17 जी घरं आहेत त्या 17 घरांची मोजणी आपण सर्वेअरकडनं करून घेतली आणि ती प्रोसिजर चालू केली होती आणि त्याच्यानंतर आमची मुदत संपली। आमची मुदत संपल्यानंतर तो प्रश्न प्रलंबित राहिला। खासदार सुनील तटकरे साहेबांना काल मी निवेदन दिलं आणि सांगितलं की ह्या 17 घरांचा प्रश्न जो आहे प्रलंबित आहे, तर पत्रकारां तुमच्या समोरच तटकरे साहेबांनी मुख्याधिकारी रोहा आणि प्रांत अधिकारी रोहा यांना तुमच्या समोर फोन लावला आणि ही प्रोसिजर जरा जलद गतीने करावी अशी त्यांना सूचना दिल्या। त्याकडून तुमची अपेक्षा काय? तुम्हाला तुमचा बघण्याचा दृष्टिकोन कसा असेल की किती वेळात व्हायला हवं? माझी अपेक्षा अशी आहे का भूमी अभिलेखकडनं मोजणी झालेली आहे, नगरपालिकेचे जे ठराव पाहिजे होते ते मी, शिल्पाताई धोत्रे, स्नेहाताई आमरे आम्ही सगळ्यांनी ते ठराव दिलेले आहेत। त्यामुळे आता ही प्रोसिजर आहे
ही लवकरात लवकर व्हावी आणि त्या जागेचे आणि त्या घरांचे मालक तिथे राहणारे रहिवासी व्हावेत, ही माझी प्रामाणिकपणाची इच्छा आहे. माझ्या प्रभागातील श्रीकांत ओक यांच्या घरापासून झोरे आणि गुडेकर यांच्या घरापर्यंतचा डांबरीकरणाचं टेंडर मंजूर झालं होतं, पण लोकसभेची आचारसंहिता लागली, विधानसभेची आचारसंहिता लागली, त्यामुळे टेंडरची मुदत संपली. तर तो रस्ता पुन्हा टेंडर काढावं आणि नाना शंकर शेठ रस्ता हा डांबरीकरण करावा, हे निवेदन मी काल माननीय तटकरे साहेबांना दिलं. आणि माजी नगराध्यक्ष संतोषजी पोटफोडे यांनी आपल्या रोह्यामध्ये काही ठिकाणी कमी दाबाने पाणी पुरवठा होतो, त्यामध्ये माझ्या प्रभागातील नाना शंकर शेठ रस्ता या इथे कमी दाबाने पाणी पुरवठा होतो, तर त्या संदर्भातही माननीय तटकरे साहेबांना निवेदन आम्ही सर्व नगरसेवकांनी दिलं. तटकरे साहेबांनी या संदर्भात मी ताबडतोब मीटिंग लावतो आणि ह्याविषयी जे काय सोल्युशन काढता येईल ते काढतो, असं काल आपल्याला आश्वासन दिलं. हे सगळं काम करत असताना माननीय नगराध्यक्ष संतोष पोटफोडे, माझे सर्व सहकारी नगरसेवक स्नेहाताई आमरे, शिल्पाताई धोत्रे, महेंद्र गुजर, ज्येष्ठ नगरसेवक अहमदभाई दर्जी, महेशजी कोलटकर, मयूरजी दिवेकर, गीताताई पडवळ हे सर्व मला नेहमी सहकार्य करतात आणि नगरपालिकेचा विकास कामे करताना माननीय खासदार तटकरे साहेब आम्हाला वेळोवेळी मदत करतात. कालही मी निवेदन दिल्यानंतर त्या संदर्भात त्यांनी लगेच ऍक्शन घेऊन या संदर्भात मीटिंग लावा आणि लवकरात लवकर हे काम मार्गी लावा, असा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिला. रोहा नगरपालिकेचं काम करताना माननीय नामदार आदितीताई तटकरे आणि तरुणांचे लाडके असणारे अनिकेतभाई तटकरे हेही आम्हाला दरवेळेला मदत करतात, त्यांचा मी खूप आभारी आहे. शिवसत्ता टाइम्ससाठी अक्षय जाधव, रोहा. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.